विषयी केलेल्या वक्तव्यावरनं भविष्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं हा राजकीय मुद्दा केलाय। तसंच राज्यामध्ये सावरकर गौरव यात्रेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय। नुकतंच सत्ताधारी भाजप शिवसेनेनं राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं। सत्ताधारी हा मुद्दा सोडायला तयार नाहीत। एकाच वेळी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळाली। त्यामुळे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली। संपूर्ण राज्यभर सावरकरांच्या बद्दल एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशभक्ती आहे, त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे, या समर्पणाच्या निमित्त या ठिकाणी राज्यभरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी सुरू करणार आहे। या गौरव यात्रेतून सावरकरांचं कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं। भाजप आणि शिवसेनेकडून संयुक्तपणे या गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान 288 विधानसभा मतदारसंघात गौरव यात्रेचं आयोजन केलं गेलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार या यात्रेत सहभागी होणार आहेत। तसंच 2 मोठ्या शहरात जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत। देवेंद्रजी एक यात्रा करतील, एकनाथजी सुद्धा यात्रा करणार आहे, मी स्वतः एक यात्रा करणार आहे आणि राज्याचे आपले सर्व नेते बूथ प्रमुखापर्यंत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता या गौरव यात्रेमध्ये आपला सहभाग देणार आहे। सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून एका दगडात 2 पक्षी मारण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, तर ठाकरेंच्या पक्षानं या गौरव यात्रेवर टीका केली आहे। सावरकर गौरव यात्रा हे जरी नाव असलं तरी ते अडाणी बचाव यात्रा आहे। गौतम अडाणीच्या प्रकरणावरचं त्यांच्या लुटमारीवरचं लक्ष विचलित व्हावं महाराष्ट्राचं, म्हणून सावरकरांच्या मुखवट्याखाली हे अडाणी गौरव यात्रा काढतायत। सावरकरांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत, त्यामुळे आगामी काळात यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।